आणि फायनली आम्ही निघालो वाघ बघायला. Anybody for mutton tomorrow? Mutton husband? दोनदा हा तेव्हा दिसलंय मला. तेव्हा तिथे तेव्हा खिडकीत. अरे त्यांना सांग खाली उतरायला. नागपूरला आले आणि तर्री पोहा खाऊन नाही राहिले तुम्ही. हे चार्ज असतं का चार्ज करावं लागतं? 2-3 मिनिटात ते ग्रीन होईल. अच्छा. आणि आपला कॅमेरा आलेला आहे. ही एक 100x400 लेन्स आहे आणि हा EOS R50 आहे, छोटा कॅमेरा आहे आणि 2 बॅटरीज आहेत. दॅट्स इट. हे काका आलेत द्यायला. चला, एक्साइटमेंट लेवल हाय आहे खूप. असं सगळी पॅकिंग करायची आहे. कॅमेऱ्यात आलं आहे आपला. ही एक बॅग पण दिली आहे त्यांनी कॅमेरा ठेवायला. चांगली मोठी बॅग आहे आणि आमच्या बॅग्स पण पॅक आहे. ही निकिताची बॅग आहे, ही माझी बॅग आहे आणि ही एक छोटी बॅग कॅरी करणार आहे. बस हे घालून जायचे कपडे. तर अशा प्रकारे सगळी तयारी झालेली आहे, पॅकिंग झालेली. फक्त कॅमेरा निकिताच्या बॅगेत जाणार हार्ड केसमध्ये. एवढंच आहे. तर आत्ता वाजले आहेत 11:15 सकाळचे. तर आता मला जायचं आहे ऑफिसला. मी जाऊन येतो ऑफिसला, मग आपला व्लॉग कंटिन्यू करूया. आमची 8 वाजताची ट्रेन आहे विटीवरून. तर आम्ही मोस्ट प्रॉबेबली 6 वाजता घरातून निघायचा प्लॅन करणार आहे. मी आणि निकिता तर कॅबने चाललो आहे विटीला. निकिताची बहीण, भाऊ आणि त्याचा भाऊ, ते तिघंजण पण येणार आहे. तर त्यांचं अजून डिसायडेड नाही आहे की ते लोक ट्रेनने येणार आहेत की कॅबने येणार आहेत आमच्यासोबत. ते संध्याकाळीच कळेल. तर चला भेटू संध्याकाळी निघताना. आणि फायनली आम्ही निघालो वाघ बघायला नागपूरला. आणि आमची ट्रिप इथे अशी चालू होते नागपूरची. तर वेलकम बॅक टू द चॅनल गायज. मी तुषार पेळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ असा होणार आहे की आज सकाळचा पार्ट थोडा तुम्ही बघितला, त्यानंतर आता संध्याकाळ झाली आहे, 6:30 झालेत. आम्ही निघतो इथून. आम्ही चाललो आहे कॅबने विटी स्टेशनला. तिथून आम्ही ट्रेन पकडणार, नागपूरला जाणार. नागपूरला उतरून तिकडे एक गाडी येणार, तिथून आम्ही जाणार सिल्लारी पेंच. प्लीज प्लीज प्लीज. आमची रिक्षा येते. मांडीवर बसणार. बस बस, काय नाही, बस ना नीट बसते. चला दादा, OTP दे. 6651. आम्ही हे राहील काय. चला. Now we are shifting from rickshaw to Ertiga. गणपती बाप्पा मोरया. आज आपण आलेले आहोत. मी बोलणार आहे. मग तू बोल ना, मी बोलत. आम्ही निसर्गाला घेऊन निसर्ग बघायला जातोय. पण ना मला असं वाटतं दुसऱ्यांसाठी ना मॅग्नेट आणून येतो. आपला पर्सनल एक्सपिरियन्स मॅग्नेट आठवण असते. आपण तिकडे जाऊन आलोय आणि पोचलो आम्ही फायनली स्टेशनवर. आणि इथेच ट्रेन लागलेली आहे. आता बघूया आपला डब्बा कुठे येतोय. हे कुठला डब्बा आहे आपला?
आणि आमचा डब्बा आलेला आहे B1. मी आणि निकिता आलो. रेल कुठे राहिले? रेल नील. सस्ता बॉटल इससे कहीं नहीं. Anybody for mutton tomorrow? मटन हस्बंड. दोनदा. मग सकाळी पण मटन आणि संध्याकाळी पण मटन. एकदा मटन एकदा नाश्त्याला. आमची ट्रेन आता सुटलेली आहे. किती वाजले? बरोबर एक्झॅक्ट टायमिंग. एक्झॅक्ट Only टाइम. Indian Railways is punctual in this whole हा world. निघायला पोचायला नाही. हा ते बघ दिसतायत. मला दिसलंय बट आय एम नॉट शुअर. कुठली लाईट लावली? गॅलरी. हा तेव्हा दिसलंय मला. तेव्हा तिथे. तेव्हा खिडकीत. अरे त्यांना सांग खाली उतरायला. तर काय खाली उतरायला. बाय बोल. हे एकदम खिडकीत वर उभे राहून हे असं करताय. हा मी बोलले ना मला समजतं कुठे आपल्या हाऊस कडे. Should we eat food? Should we eat food? जेवायला अण्णा जेवायला. काय आहे जेवणात? काय बनवलंस तू? मी आज डोसे बनवले आहेत आणि निकिताने बटाट्याची भाजी. एवढं आयुष्यात खोटं बोलला. आणि तवा पुलाव बनव. आणि तू काय तवा पुलाव बनवला? आणि मनीष तू काय बनवलं? नाही तरी काय बनवलं असेल तर वाढायला. थोडी बसायची जागा चेंज केली आहे आणि आता आम्ही जेवून घेतोय. आणि नमीला खिडकी मिळाली आहे फायनली. व्हेरी बॅड. त्या अंकल आंटीने आम्हाला जागा दिली बसायला. सॉरी मी त्यांना म्हातारा म्हणालेले नव्हते. चूक बोल माफी. हीच ती. हीच बोलली त्यांना म्हातार. ते बघा. मी बनवलेले डोसे आधी खाऊया की नंतर? डोसे मी बनवले. भाजी निकिता. आपल्या घरात कोणतं लाईटर आहे? रेड कलरचं. व्हेरी गुड. Good morning guys, good morning from Nagpur and we have reached to Nagpur on time. किती वाजले ग? 7:19 एक मिनिटं आधी पोहोचले. 7:19. 7:20चा टायमिंग होता आणि आम्ही 7:19लाच पोहोचलो. खूप डेंजर अवस्था झाली आहे माझी. मी या सीटमध्ये पुरतच नाही आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अक्षय. गुड मॉर्निंग. काय गे? काय गेलं? काय गो? मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. 1 2 3 4 5 6 7 5 आणि बॅगा 7. चला. ड्रायव्हरचा फोन आला, बोलतो मी जाईन तुम्ही या नाही तर लवकर. ह्याच्यावर पोहोचायचा. ऐकलं काय? हा ड्रायव्हर बोलतो लवकर आलात नाही तर जाईन. कर गाणं बोल. डान्स कर आता. कोण नाचणार? तुम्ही. आमचं झालं आता गाडीमध्ये सगळं सामान सेट करून. हे आमचे गाडी चालक आहे. मराठी लोकांना कोणी मिळत नाही. चलो बाय बाय नागपूर. अरे बाय. रेल्वे स्टेशन. ऐकत नाही यार तुम्ही बरोबर. परत. आणि आता आम्ही तर्री पोहा ट्राय करतोय.
नागपूरला आले आणि तर्री पोहा खाऊन नाही राहिले तुम्ही. स्पून टॅप दे ना, स्पून टॅप. कम ऑन, स्टार्ट ऍक्शन. कैसा आहे? छान आहे. छान आहे ना. मी बोललो ते दिसूनच चांगलं वाटतं. कांदा हवाय. मला चला आता निघतोय. तर्री पोहे आणि चहा झालाय आमचा व्यवस्थित. आता इथे कुठे थांबायची गरज नाही. आम्ही हॉटेलला थांबणार होतो पण आता हॉटेलला थांबायची गरज नाही. आता डायरेक्ट जाऊ सिल्लारीला. गॅस वॉट, आम्हाला स्कॉर्पिओ दिसते, पिकअप ट्रक भारी. नाही, जुनीच आहे ही. हो तो पण जुना आहे. तेच ना, असं कसं पण. हे आता जात आहे. ते नाशिक प्लांट पासून नाशिकवरून आले तुम्ही? ॲपल समजा जबलपूरमध्ये. आतमध्ये इंटिरियर जुनच आहे का? ती गाडी काय माझी तो केली मी, ती गाडी स्वच्छ. भारी. ठीक आहे, नाही चालू बघायला की ट्राय करून. नाही चालू. यू शूट. कुठे जाऊ चालू? कापसाची शेती आहे इकडे पूर्ण. आणि आम्ही आता लागलोय हायवेवर आणि हार्डली अजून 30 मिनिटात पोचून जाऊ. 9:19 ना. मोर 30 मिनिट्स टू गो टू रीच सिल्लारी. केवढं मोठं. अरे हे खूप मोठं होतं माहिती आहे, 6-6 फुटाचे होतं. अँड वी हॅव रिच्ड. काय पंचत, काय म्हणतो? खूप दूषण. चला लगेज काढून घेऊया. स्ट्रगल इज रिअल. दिस इज युअर थर्ड टाइम. देव मला इंडिकेशन देतोय आता. पण तुझं माईक कुठे? एकदम मस्त. दुरंतोने चालेल ना. हो हो, दुरंतोने आलो. ते दुरंत 7 वाजता 7:30 वाजता पोहोचून जातं. आहे, होते सायटिंग. हो, सायटिंग होत आहे. चोरबावलीलाही चांगली सायटिंग आहे. हो ते 1:30 वाजता येणार आहेत म्हणाले. हो हो, कारण आम्हाला ते कॅमेराचं बुकिंग आम्ही आधी केलं नव्हतं, तर ते आम्हाला सगळं. माहिती नव्हतं. आम्ही एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर. हा. त्याच्यात सांगितलं की फोन घेऊन जायला अलाउड नाही. नाही, ऍक्च्युली काय झालं, आपल्यासारख्या लोकांनीच चुकी केल्या. ह्या कॅमेऱ्याचे पैसे लागतात का? नाही, काय कुठल्याच कॅमेऱ्याचे पैसे लागत नाही. नाही लागत आता. नाही अच्छा, मग आता वेगळे पैसे नाही नाही, भरायचे. वेगळे पैसे लागत नाही. अच्छा आधी लागायचे, आता नाही लागत. अच्छा. आता कारण हे मोबाईल बंद केले, कॅमेरे फ्री करून टाकले. बरं झालं. हा हे पहिल्यांदा झालं. हा, हे फर्स्ट टाइम आलेत. जंगल कधीच नाही आले. कुठेच नाही. आता बघा जंगल. तर अशा प्रकारे कमॉन अक्षय. अरे वर चढ ना. अरे वर चढून मी केवढा जाईन. अरे काय नाही होणार, चढ तू. सगळे तयार झालेत. आम्ही सगळे तयार आहेत. आंघोळ करून चकाचक आल्यावर फ्रेश झालो. बऱ्याचशा गप्पा गोष्टी झाल्या सुरेश भाऊंसोबत. आणि आता टाइम झालाय जेवायचा. आमचं जेवण पण लागलंय टेबलवर. आज तर व्हेज जेवतो आम्ही. डाळ आहे, ही काय आहे? आलू मटर गोबी. आलू मटर गोबी, दाल फ्राय, राईस, चपाती. जल्लीची ही आमची. आणि खूप मस्त जेवण जेवून झालंय आमचं. निकिता सांगेल तुम्हाला जेवण कसं होतं. कसं होतं जेवण? फूड वॉज जस्ट अमेझिंग. ह्या काकी आहेत ना, इकडच्या हिडन जेम आहेत. म्हणजे जेवण खूप 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 डिलिशियस आहे. आत्तापर्यंत तुम्ही फक्त व्लॉगमध्ये आमचा प्रवासच बघताय. हे घर बघितलं जिथे आम्ही राहतोय, होमस्टेमध्ये. हा प्रज्योत आहे, मी त्याचा नंबर देईन तुम्हाला. जर तुम्हाला यायचं असेल सिल्लारी गेटमध्ये सफारी करायला, तर इथे तुम्ही होमस्टेमध्ये राहू शकता. इथे तुम्हाला जेवण पण मिळेल.
चांगलं व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळेल. जर इंटरेस्टेड असाल तर मला मेसेज करा, मी नंबर तुम्हाला देईन. आणि हा व्हिडिओ इथे संपायची वेळ आली आता. आता मी निघतोय सफारीसाठी, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर काही करता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.